एका विद्यार्थ्याचा मेसेज आला की सर, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी द हिंदू वाचायचं आहे की लोकसत्ता वाचायचं आहे. माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे की आयोग लोकसत्ता किंवा द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हे पेपर वाचून खरंच प्रश्न काढत असणार का? की आयोग हे विचार करणार आहे की नेमकं आता करंटमध्ये कोणकोणते इश्यूज आहेत, त्या इश्यूजवर आपल्याला प्रश्न तयार करायला पाहिजेत. तर हा आपण विचार करायला नाही पाहिजे का? दुसरा अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की कोणताही एक पेपर वाचल्यानंतर त्याचे कोणतेही एडिटोरियल्स वाचा, कितीही वर्षाचे वाचा, तुम्हाला वाटते का खरंच की त्यात सर्वच मुद्दे कव्हर होतील म्हणून? आणि त्यामध्ये पण त्या मुद्द्याचे दोनही बाजू कव्हर झालेत पाहिजेत. आपल्याला दोन्हीही बाजू आहेत त्या माहीत असायला पाहिजेत. प्रश्न हा पण आहे की जर तुम्ही लोकसत्ता वाचत असणार तर त्यामध्ये नॅशनल इश्यूज आहेत ते खरंच तेवढे कव्हर होतील का, की त्यामध्ये लोकल इश्यूज चांगले कव्हर होतील? आणि जर तुम्ही द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचत असतात तर महाराष्ट्रातले जे मुद्दे आहेत ते खरंच त्या पेपरमध्ये कव्हर होतील का? हे प्रश्न पण स्वतःला विचारा. आणि या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला मिळाले असेल तर मला वाटतं की जी बेस्ट स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, की आता मुद्दा नेमका काय आहे, त्या मुद्द्यासंबंधित आर्टिकल्स आहेत, एडिटोरियल्स आहेत, ते पेपरमध्ये चेक करा. प्रत्येक असं पण चेक करा की त्या मुद्द्यासंबंधित एका पेपरमध्ये जर तुम्हाला एक पॉझिटिव्ह साईड दिसत आहे तर त्याची जी दुसरी बाजू आहे ती कोणत्या पेपरमध्ये आहे, ते निगेटिव्ह साईड्स ते कुठं मिळत आहेत आपल्याला, हे पण नोट करा. आणि असा एक 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 मुद्दा जो पण करंटमध्ये असतो तो कंप्लीट करा. इथून तुमची योग्य आहे तो अभ्यास होणार आहे. इम्पॉर्टंट हे नाही आहे आपल्यासाठी की आपण पेपर कोणतं वाचतोय. आपली प्रायोरिटी हे असायला पाहिजे की आपले टॉपिक्स हे किती जास्तीत जास्त कव्हर होत आहेत.